नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला तुमचा खूप डिमांडमध्ये असणारा व्हिडिओ म्हणजेच मोत्याची महालक्ष्मी पट्टी कशी बनवायची याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर ही मोत्याची श्री महालक्ष्मी प्रसन्न ही जी पट्टी आहे मी ही 5 नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेली आहे आणि यासाठी मी इथे 5 नंबरचे मोती रंगाचे आणि लाल रंगाचे मोती घेतलेले आहेत। तुम्हाला ही पट्टी लहान मोठी करायची असेल तुमच्या हिशोबाप्रमाणे त्या हिशोबाने तुम्ही 4 नंबर किंवा 6 नंबरचे मोती इथे वापरू शकतात। मोठी हवी असेल तर 6 नंबर वापरा, लहान हवी असेल तर 4 नंबरचे मोती वापरू शकतात। यासाठी मी 40 नंबरचा धागा, 6 नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण बघूयात की ही श्री महालक्ष्मी प्रसन्न पट्टी बनवायची कशी ते। तर सुरुवातीला आपल्याला हा मोत्याचा जो श्री आहे हा बनवून घ्यायचा आहे। तर हा मोत्याचा श्री मी शिकवणी क्रमांक 47 याच्यामध्ये हा श्री पूर्ण शिकवलेला आहे। तर हा संपूर्ण श्री इथे शिकवायला माझे अजून 20-25 मिनिटं जातील आणि आपला व्हिडिओ आणखीन मोठा होईल। त्यापेक्षा मी जे शिकवलेला आहे व्हिडिओ 47 शिकवणीमध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघून हे करू शकता आणि याची जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरून तुम्हाला हा मोत्याच्या श्रीची शिकवणी सापडेल। आता या शिकवणीमधल्या तुम्हाला हे जे आपल्या लाईन्स आहेत ह्या 11 लाईन्स पूर्ण करायच्या आहेत। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ह्या ज्या 11 लाईन्स आहेत या तुम्हाला मोत्याचा श्री म्हणजे शिकवणी क्रमांक 47 बघून या 11 लाईन्स पूर्ण करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ही जी 12वी लाईन आहे या 12व्या लाईनमध्ये तुम्हाला 1 2 3 म्हणजे वरून 1 2 3 हे पूर्णपणे मोती रंगाचेच जे राऊंड आहेत हे पूर्ण करून घ्यायचे आहेत। आता याच्या पुढची स्टेप काय असेल इथून आता आपण सुरुवात करूया। तर आता आपला ही 12 नंबरची लाईन आपली ही चालू आहे। तर आता इथे ह्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या लाईन मध्ये आपल्याला दोनही मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि हा राऊंड जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतरच्या राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या पुढच्या स्टेप मध्ये एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला बेसिक मोत्याचं काम जे आहे ते करता येतं आहे या हिशोबानेच मी ही शिकवणी शिकवत आहे। कारण की ऑलरेडी ही शिकवणी आपली खूप मोठी होणार आहे तर ती होऊ नये यासाठी तुम्हाला बेसिक ज्ञान ह्याचं असलेलं गरजेचं आहे। त्यामुळे आधी बेसिक गोष्टी ज्यांच्या झालेल्या आहेत त्यांनीच ही पट्टी बनवायला घ्या। आता याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला इथे 2 मोती रंग घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। पुढे परत 2 मोती रंग घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा 2 मोती रंग घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे 3ही राऊंड जे आहेत ते खालचे मोती रंग घेऊन पूर्ण करून घ्यायचे आहेत। आता ही 12 नंबरची लाईन आपली पूर्ण झालेली आहे आणि 13 नंबरच्या लाईनला आपली खालून सुरुवात झालेली आहे। तर खालून सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ज्या मोत्यातून धागा बाहेर निघालेला आहे त्या आणि त्याच्या पुढच्या अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण राऊंड हा मोती कलरचाच हवा आहे। त्यामुळे धाग्यामध्ये मी इथे 2 मोती रंग घेते आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही आपली 13 नंबरची लाईन सुरू आहे। आता याच्या पुढच्या स्टेप मध्ये इथे आपल्याला म्हणजे ही 3 नंबरचा राऊंड आहे आपला, 13 नंबरची लाईन आणि 3 नंबरचा राऊंड। इथे आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला
वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा, आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा, एक मोती आणि एक लाल रंगाचा, आणि हे 2 मोती रंगाचे आणि त्याच्या पुढचा एक मोती रंगाचा अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि इथलाही राऊंड जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। आता हे बघा, ही आपली 13 नंबरची लाईन आहे। मी इथपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे। पुढचे जे राऊंड आहेत हे आपले संपूर्ण मोती रंगाचे आहेत, त्यामुळे इथे 2 मोती रंगाचे मणी, इथे पण 2 मोती रंगाचे मणी, इथे सुद्धा सेम तसंच, आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्या म्हणजे आपली ही 13 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 14 नंबरची लाईन जेव्हा आपण सुरू करणार आहोत वरून खालच्या बाजूने, त्यावेळेला सुद्धा वरील हे 3 जे राऊंड असणार आहेत हे परत मोती रंगाचेच आहेत, त्यामुळे ते सुद्धा 3 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या। असे 6 राऊंड पूर्ण करून घ्या। आता 14 नंबरची लाईन आपण सुरुवात केलेली आहे आणि इथे वरून 1 2 3 हे 3ही मोती रंगाचे जे राऊंड्स आहेत हे मी पूर्ण करून घेतलेले आहेत। आता खालचा जो राऊंड आहे इथे आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे, एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा, आणि या 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंग घ्यायचे आहेत, 1 आणि 2, 2ही मोती रंग मी घेतलेले आहेत आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर खालच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता खालच्या स्टेपमध्ये इथे 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत, खाली पण 2 मोती रंगाचे, इथे पण 2 मोती रंगाचे, असे 3ही राऊंड पूर्ण करून घ्या म्हणजे ही आपली 14 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। आता आपली ही खालून 15 नंबरची लाईन सुरू होते आहे। 15 नंबरच्या लाईनमध्ये खाली आपल्याला एक संपूर्ण मोती रंगाचा राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे मी इथे 3 मोती रंगाचे मोती घेते आणि त्याच्या पुढच्या मोती रंगाच्या अशा 2 मण्यांमधनं मी सुई इथे बाहेर काढून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। या पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि इथला जो राऊंड आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये सुद्धा एक मोती रंगाचा आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आता जिथपर्यंत आपल्याला हा लाल रंगाचा मणी दिसतो आहे तोपर्यंत आपल्याला सेम स्टेप कंप्लीट करत जायची आहे, म्हणजे एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी मी परत घेतलेला आहे आणि
ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि ही लाईन इथला राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये सुद्धा एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि हा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे। आता याच्या पुढच्या इथे तुम्हाला 3 इथले राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे, म्हणजे 15 नंबरची लाईन पूर्ण होईल आणि 16 नंबरची लाईन सुरू करताना सुद्धा 3 राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचे आहेत मोती रंगाचे आणि मग आपण खालची स्टेप पाहूयात। आता आपली ही इथे 16 नंबरची लाईन सुरू झालेली आहे। हे 3 मोती रंगाचे जे हे आहेत राऊंड्स आहेत हे मी पूर्ण करून घेतलेले आहेत। आता इथे चौथ्या राऊंडला धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपला म पूर्ण झालेला आहे, तर इथे तुम्हाला 1 2 3 4 5 6 6ही ठिकाणी फक्त मोती रंगाचे 2 2 2 मोती घेऊन ही जी 16 नंबरची संपूर्ण लाईन आहे ही तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे। आता आपण इथे 17 नंबरची लाईन सुरू केलेली आहे। 17 नंबरच्या लाईनला खाली इथे आपल्याला पूर्ण मोती रंगाचा एक राऊंड घ्यायचा होता, तो मी घेतलेला आहे आणि पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 2 लाल रंगाचे मणी मी घेतले आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये परत आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता ह्या इथल्या स्टेपमध्ये आपल्याला दोन्हीही मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही 3ही राऊंड पूर्ण करून घ्या फक्त मोती रंगामध्ये, म्हणजे आपली ही 17 नंबरची लाईन पूर्ण होईल। 18 नंबरची लाईन सुरू करताना तुम्ही वरचे परत 3 जे राऊंड आहेत ते मोती रंगाचे करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप पाहूया। आता आपली ही 18 नंबरची लाईन सुरू झालेली आहे। याच्यामधले वरचे 3 राऊंड जे आहेत हे मी पूर्ण केलेले आहे। आता चौथ्या राऊंडसाठी इथे एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि इथला जो हा राऊंड आहे हा आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। 3 मोत्यामधनं सुई मी इथे बाहेर काढलेली आहे। आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला 2ही लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2ही लालच रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं
सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे, एक लाल आणि एक मोती रंगाचा, आणि परत 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। खालच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि इथला हा राऊंड जो आहे शेवटचा हा पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या इकडच्या लाईनवर यायचं आहे। म्हणजे ही आपली 18 नंबरची लाईन इथे पूर्ण झालेली आहे आणि आता आपण इथे 19 नंबरच्या लाईनला सुरुवात करत आहोत। आता 19 नंबरची जी लाईन आहे ही आपण खालून वरती अशी सुरुवात करत आहोत। तर इथे धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा मोती आणि 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे, एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये 2ही आपल्याला मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत, 2ही मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे, एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं वरच्या बाजूला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता हे जे 3 राउंड्स आहेत हे मोती रंगाचे तुम्ही पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली 19 नंबरची लाईन इथे पूर्ण होईल आणि 20 नंबरची लाईन सुरुवात करताना पण वरचे 3 राउंड तुम्ही पूर्ण करून घ्या। आता आपली इथे 20 नंबरची लाईन सुरू झालेली आहे। इथे आपण वरचे 3 मोती रंगाचे राउंड पूर्ण करून घेतलेले आहे। चौथा राउंड करताना एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये 2ही आपल्याला मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 ह्या 3ही मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला 2ही मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत, खाली पण 2ही मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि ही 20 नंबरची लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। मग आपण 21 नंबर लाईन बघूया।
आता आपण इथे 21 नंबरची लाईन सुरुवात करत आहोत। 21 नंबरच्या लाईनमध्ये इथे आपल्याला सगळ्यात खाली 3 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि 2 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता व्यवस्थित बघा, पुढची जी स्टेप आहे ही आपल्याला रिपीट करायची आहे, त्यामुळे धाग्यामध्ये इथे आपण दुसऱ्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घेत आहोत। एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। 3 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे। आता ही स्टेप तुम्हाला म्हणजे एक मोती रंग एक लाल रंग, एक मोती रंग एक लाल रंग, ही स्टेप तुम्हाला ह्या लाल रंगाच्या मण्यापर्यंत रिपीट करायची आहे। म्हणजे किती वेळा रिपीट करायची आहे तर 1 2 3 4 आणि 5 वेळा रिपीट करायची आहे। एकदा तर मी ऑलरेडी केलेली आहे। यानंतर वरचे परत 3 मोती रंगाचे राउंड पूर्ण करून घ्यायचे आहे, म्हणजे 21 नंबरची लाईन इथे पूर्ण होते आणि 22 नंबरची लाईन सुरू करताना परत नंतरचे जे 3 राउंड आहेत हे पूर्ण करून घ्यायचे आहे। आता आपली इथे 22 नंबरची लाईन आपण सुरू केलेली आहे। वरती 3 राउंड मोती रंगाचे पूर्ण केलेले आहेत। आता खाली इथे जी आपली अक्षरावरची जी लाईन असते ही आपण करणार आहोत। यासाठी धाग्यामध्ये मी एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालून घेते आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये सगळे आपल्याला मोती रंगाचेच मणी घालायचे आहेत, म्हणजे म आणि हे 2 अक्षर आपले पूर्ण झालेले आहेत, शब्द आपले अक्षर आपले पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामधला हा जो स्पेस असणार आहे आपला, त्यामुळे इथे 1 2 3 4 5 आणि 6ही राउंड्समध्ये तुम्हाला 2 2 2 असे मोती रंगाचे मणी घालून ही जी 22 नंबरची जी आपली लाईन आहे ही पूर्ण करून घ्यायची आहे। आता 23 नंबरची लाईन आपण खालून सुरुवात करत आहोत। इथे आपल्याला सगळ्यात खाली पूर्ण प्लेन मोती रंगाचा राउंड तयार करायचा आहे। यासाठी 3 मोती रंगाचे मोती मी सुईमध्ये घालून घेते आणि आता ह्या 2 मण्यांमधनं वरच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। यानंतर परत 2 मोती रंगाचे मणी आपल्याला धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि इथला राउंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे। या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि इथला राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी आपल्याला घ्यायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी आपण घेतलेला आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता आपण ल हे अक्षर बनवत आहोत। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा 2 मोती रंगाचे मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि इथला राउंड सुद्धा पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता हे 3ही राउंड तुम्ही इथे मोती रंगाचे करून घ्या, म्हणजे आपली ही 23 नंबरची लाईन पूर्ण होईल आणि त्याचप्रमाणे 24 नंबरच्या लाईनचे सुद्धा 3 राउंड तुम्ही पूर्ण करून घ्या। आता आपण 24व्या लाईनमधला हे जे 3 आहेत मोती रंगाचे राउंड हे पूर्ण करून घेतलेले आहेत। हा जो 4था राउंड आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घालून घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे।
यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला दोनही मोती रंगाचे मणी घालायचे आहे। 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक लाल रंगाचा मणी आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एक लाल रंगाचा मणी आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालून घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या इथे खालच्या स्टेपमध्ये आपल्याला दोनही मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपली 24 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण 25 नंबरची लाईन बघूयात। आता आपली इथे 25 नंबरची लाईन सुरू होते आहे। तर इथे आपल्या धाग्यामध्ये एक लाल रंगाचा मोती आणि 2 मोती रंगाचे असे 3 मणी घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला दोनही परत मोती रंगाचेच मणी घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही 3 राऊंड पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली ही 25 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल आणि 26 नंबरची लाईन सुरू करून त्यामध्ये हे वरचे 3 राऊंड जे आहेत हे पूर्ण करून घ्या। आता 26वी लाईन मी इथे सुरू केलेली आहे आणि इथे 1 2 3 हे राऊंड्स इथे पूर्ण करून घेतलेले आहे। आता 4 नंबरचा राऊंड पूर्ण करताना धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये परत आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथल्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे।
आता याच्या खाली इथे 2 मोती रंगाचे मणी, परत इथे 2 मोती रंगाचे मणी आणि परत इथे 2 मोती रंगाचे मणी असे मणी घालून हे तीनही राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली 26 नंबरची लाईन इथे पूर्ण होईल। आता इथे आपली 27 नंबरची लाईन सुरू होते आहे। तर सगळ्यात खालच्या राऊंडमध्ये इथे आपल्याला 3 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये परत एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल मणी घातलेला आहे आणि परत 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरील बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथल्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही लाल रंगाचे मोती इथे घालायचे आहेत। 2ही लाल रंगाचे मोती इथे घालायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं वरच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये परत एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घालायचा आहे आणि या 2-3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे 3 मोती रंगाचे राऊंड्स तुम्ही पूर्ण करून घ्या, म्हणजे ही आपली 27 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। 28 नंबरची लाईन जी आहे इथे परत तुम्हाला 3 मोती रंगाचे राऊंड्स करायचे आहेत। यानंतर इथे फक्त हा जो चौथा राऊंड असतो ह्याच्या शेजारी इथे एक मोती रंग आणि लाल रंग असे 2 मणी घ्यायचे आहेत, म्हणजे इथला राऊंड पूर्ण होईल आणि यानंतर परत खाली सगळे मोती रंगाचे राऊंड पूर्ण करायचे आहे। म्हणजे 27 नंबरची लाईन आणि 28 नंबरची लाईन ही दोन्ही लाईन आता आपण पूर्ण करून घेऊयात। आता इथे मी 28 नंबरची लाईन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून घेतलेली आहे आणि इथे आपला ल हे अक्षर पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारे श्री म हा ल। आता आपण महालक्ष्मीमधला लक्ष्मी हा हे जे अक्षर आहे हे आता आपल्याला पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आता आपण लाईन नंबर 29 आपली सुरुवात करत आहोत। इथे आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला 3 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। 2 मण्यांमधनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घेतली। यानंतरच्या स्टेपमध्ये परत आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यांमधनं 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता पुढची जी स्टेप आहे ही अगदी कॉमन आहे। तुम्हाला इथपर्यंत जे आहे 2 मोती रंगाचे मणी, 2 मोती रंगाचे मणी, 2 मोती रंगाचे मणी, इथे फक्त एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा आणि परत इथे 3 मोती रंगाचे राऊंड्स पूर्ण करायचे आहेत आणि परत ही जी आपली 29 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। मग 30 नंबरच्या लाईनला सुरुवात करताना पण आपल्याला सुरुवातीला 3 मोती रंगाचे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत। आता आपली ही 30 नंबरची लाईन चालू आहे। यामध्ये वरती आपण हे जे 3 आहेत राऊंड्स ते मोती कलरचे करून घेतले आहेत। चौथा राऊंड करताना धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं
सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत। 2 लाल रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। 3 पांढऱ्या मण्यांमधनं, मोती रंगाच्या मण्यांमधनं। आता परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालून घ्यायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत। 1 आणि 2 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि परत 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथल्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा मणी आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे। एक लाल रंगाचा आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि या 1 2 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे। आणि खालच्या बाजूला इथे आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही जी 30 नंबरची लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता आपण इथे 31 नंबरच्या लाईनला खालून सुरुवात करत आहोत। तर खालची लाईन आपली पूर्ण पांढऱ्या मोती रंगाच्या मोत्यांची असणार आहे, त्यामुळे इथे आपण धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 ह्या वरच्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला एक मोती, एक लाल असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। इथल्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे। एक मोती आणि एक लाल आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे। एक मोती रंगाचा आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढली। आता पुढे हे 3 जे मणी आहेत, 3 जे राऊंड आहेत हे मोती रंगाचे पूर्ण करून घ्यायचे, म्हणजे आपले 31 नंबरचा राऊंड 31 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। 32 नंबरच्या लाईनमध्ये पण वरचे 3 राऊंड मोती रंगाचे करून घ्यायचे। आता आपण इथे 32 नंबरच्या लाईनला सुरुवात केलेली आहे। 3 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत। चौथा राऊंड पूर्ण करताना धाग्यामध्ये आपल्याला एक मोती कलरचा आणि एक रेड कलरचा मोती घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक
लाल आणि एक मोती रंग घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंग घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंग घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती रंग 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंग घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती रंग आणि या 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे। एक मोती रंग आणि एक लाल रंग आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपली 32 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण 33 नंबरची लाईन बघूयात। आता आपण इथे 33 नंबरची म्हणजेच 33 नंबरची लाईन करत आहोत। ती खालनं सुरुवात करत आहोत आपण। तर खाली आपल्याला सगळ्यात खाली हे तीनही मोती रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि मोती रंगाचाच इथे एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये परत 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला 3 मण्यांमधनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या बाजूने। यानंतरच्या स्टेपमध्ये परत आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्हाला तीनही हे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे म्हणजे 33 नंबरची लाईन आपली इथे पूर्ण होऊन जाईल आणि 34 म्हणजे 34 नंबरची लाईन करताना सुद्धा वरचे 3 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या। आता आपण इथे 34 नंबरची लाईन सुरुवात केलेली आहे। इथे आपण वरती 1 2 3 हे पूर्ण मोती रंगाचे राऊंड केलेले आहे आणि जो पुढचा राऊंड आहे याच्यामध्ये आपण एक मोती रंग आणि एक लाल रंग घेऊन इथला पण एक राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे कारण की हे आपल्या अक्षरावरची ही जी रेष असते ही रेष आहे त्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी कॉमन असणार आहे त्यामुळे मी हे करून घेतलेलं आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे। एक मोती आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यांमधनं खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे।
एक मोती आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 2 लाल रंगाचे मणी घेतले आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता खालच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढचे जे हे 2 राउंड आहेत इथे 2 मोती रंग असं करून हे 2 राउंड पूर्ण करून घ्यायचे आहे म्हणजे आपली 34 नंबर म्हणजे 34 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण इथे 35 नंबरच्या लाईनला सुरुवात केलेली आहे खालनं। आता धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मण्यांमधनं वरच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढे आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे पुढच्या इथे परत 2 मोती रंगाचे मणी आपल्याला घालायचे आहेत आणि इथला राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे। एक मोती रंग आणि एक लाल रंग घेतलेला आहे आणि 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे पुढच्या स्टेपमध्ये इथे 2 मोती रंगाचे मणी परत इथे 2 मोती रंगाचे मणी ही आपली रेघ आहे त्यामुळे एक मोती रंग एक लाल रंग आणि परत सगळे मोती रंगाचे मणी हे पूर्ण करून घ्या म्हणजे आपली 35 नंबरची जी ही लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता आपण नंतर 36 नंबरची लाईन बघूया। आता इथे आपलं 35 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे आणि 36 नंबरची लाईन आपण वरून सुरुवात केलेली आहे। तर मी नेहमी तुम्हाला 3 राउंड पूर्ण करायला सांगत होते पण ह्या वेळेला आपण फक्त 2च पांढरे राउंड वरचे पूर्ण करून घेतलेले आहे आणि आता तिसरा राउंड पूर्ण करताना धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये परत आपल्याला एक पांढरा एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा आणि एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता या स्टेपमध्ये सुद्धा एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे। एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि इथली स्टेप पण पूर्ण करून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे। इथली स्टेप पण पूर्ण करून घ्यायचा आहे। परत खालच्या राउंडमध्ये एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे। इथली स्टेप सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि इथे आपली 36 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। आता
ही जी 37 नंबरची लाईन आहे त्या लाईनमध्ये मी हे 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 राऊंड खालनं पूर्ण करून घेतलेले आहेत, ज्यामध्ये फक्त आपल्याला 2 2 2 मोतीरंग घालायचे आहेत. म्हणून ही साधी सिंपल लाईन होती म्हणून ही पूर्ण करून घेतलेली आहे. आता हा 7वा जो राऊंड आहे इथे करताना आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे. एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता सगळ्यात वरच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपली लाईन नंबर 37 म्हणजेच 37 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे. आता आपण 38 नंबरची लाईन करूयात. वरच्या राऊंडमध्ये आपल्याला 3ही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत. 1 2 3 3ही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि ह्या 2 मण्यांमधनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या राऊंडमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. इथल्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि ह्या 2 मण्यांमधनं 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता हे बघा, तुम्हाला इथपर्यंत म्हणजे हा जो लाल मणी आहे इथपर्यंत धाग्यामध्ये एक मोतीरंग एक लाल, एक मोती एक लाल, एक मोती एक लाल असं करत करत जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक मोती रंगाचा राऊंड पूर्ण करायचा आहे. म्हणजे 2ही मोती रंगाचे मोती आले पाहिजे. अशा प्रकारे इथे आपली 38 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे इथे मी 38 नंबरची लाईन पूर्ण करून घेतलेली आहे आणि आपलं श्री महालक्ष्मी हे जे अक्षर आहे हे इथे पूर्ण झालेले आहे. आता इथे आपल्याला जी 39 नंबरची आपली लाईन असणार आहे ती पूर्णपणे मोती रंगाची असणार आहे. म्हणजे इथे 3 मोती रंग आणि वरती 2 2 2 मोती रंग घेऊन तुम्हाला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 39 लाईन्स शिकलेलो आहोत. म्हणजे श्री महालक्ष्मी हे अक्षर आपण बनवायला कसं बनवायचं हे शिकलेलो आहोत. तर आता हा पार्ट 1 होता. आपण पार्ट 2 मध्ये प्रसन्न हे अक्षर कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुढचा पार्ट येईपर्यंत तुम्हाला हा होमवर्क असेल, गृहपाठ असेल की तुम्ही हे श्री महालक्ष्मी हे अक्षर मोत्याने गुंफून घ्या. मग आपण पुढचा पार्ट बघूयात. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.